त्यावर स्किनवर जे उमटते ते पित्त, त्याला आमच्या भाषेमध्ये अर्टिकेरिया म्हणतो किंवा हाईव्ज म्हणतो. तर हे कशामुळे होतं, याचे लक्षणं काय आहेत आणि आपण त्याच्यावर काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे, याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर हाईव्ज, अर्टिकेरिया किंवा पित्त ही एक बघा ॲलर्जिक रिॲक्शन आहे तुमच्या शरीरामधली. म्हणजे कुठलं तरी ॲलर्जन ट्रिगर फॅक्टर, म्हणजे कुठलंही ट्रिगर फॅक्टर ते असू शकते. मग तुम्हाला ती ॲलर्जी तुमच्या फूडमधून असू शकते, म्हणजे आपल्या खाण्यामध्ये कुठलंही काही जर आलं, म्हणजे कोणत्याही कारणाने कोणत्याही फूडची ती ॲलर्जी असू शकतं. मग कोणाला वांगे खाल्ल्यामुळे होतं, कोणाला शेंगदाणे खाल्ल्यामुळे होतं, कोणाला फिश खाल्ल्यामुळे सुद्धा होऊ शकतं, आलू खाल्ल्यामुळे सुद्धा होऊ शकतं, कोणती पालेभाजी खाल्ली त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं, कोणी चॉकलेट्स खाल्लं तर त्याच्यामुळे होऊ शकतं. अनेक म्हणजे कुठल्याही फूडचं जर ॲलर्जी तुमच्या बॉडीमध्ये असेल तर तुमचं ते ॲलर्जिक रिॲक्शन देऊन तुम्हाला ते अर्टिकेरिया तयार होतं. दुसरं, जर कोणत्या मेडिकेशन जे असतात, अनेक प्रकारच्या काही औषधी येतात, ज्या मेडिसिन्सच्या ॲलर्जिक रिॲक्शनमुळे सुद्धा तुम्हाला अर्टिकेरियाचा, पित्ताचा त्रास होऊ शकतो. जसं ॲस्पायरिन्स आहेत किंवा काही पेनकिलर आहे, आयबुप्रोफेन आहे, पेनिसिलिनसारख्या मेडिसिन आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला ॲलर्जिक रिॲक्शन हे होऊ शकते. आणि तुम्हाला वातावरणाच्यामुळे, जसं डस्ट आहे, धूळ आहे, अनेक पेशंट सांगतात की आम्ही थोडं जरी काही झटक केलं घरी, काही पेशंट मला सांगतात की जर मी सोफा वगैरे झटकला तर मला खूप इचिंग होतं आणि मला पित्त उमटतं. काही पेशंट सांगतात की मी खूप जुने काही बुक्स काढले किंवा खूप दिवसानंतर काही कपाटातून कोणी कपडे काढले असतील तर त्याच्या ज्या डस्टशी कॉन्टॅक्ट जर झाला असेल त्याच्यामुळे सुद्धा त्यांना खूप खाजेचा त्रास. अनेक पेशंट सांगतात की आम्ही खूप दिवसानंतर, समजा मी कपाट उघडलं आणि जुने कपडे काढले किंवा कोणी जुने बुक्स वगैरेंना हात लावला मी, किंवा घराची साफसफाई केली, जाळे काढले घराचे, किंवा कुठलंही डस्ट जर आली तर मला लगेच इचिंग होते. तर ही सुद्धा एक ॲलर्जी, त्याची रिॲक्शन असू शकतं. पोलन ग्रेन्स आहे किंवा गवतामध्ये सुद्धा काही लहान मुलं जसं बाहेर खेळतात किंवा कोणी शेतावर जातं, वावरामध्ये वगैरे जातं, तर सांगतात की आम्ही शेतावर गेलं की मला खूप खाजवतं. तर गवताची, पोलन ग्रेन्सची सुद्धा, तुम्हाला फुलांचे जे परागकणं असतात त्या परागकणांची सुद्धा ॲलर्जी असू शकते. तर ही ॲलर्जी कुठल्याही प्रकारची असू शकते, पण त्याचे जे लक्षण आहे त्याच्यामध्ये बघा खूप सिव्हिअर इचिंग राहते, म्हणजे तुम्हाला खूप खाजवतं, रेड रॅश येतं, आणि काही काही केसेस जेव्हा ही शरीरामध्ये खूप जुनं होतं किंवा हे क्रॉनिक होऊन जातं, किंवा ॲक्यूट केसेसमध्ये सुद्धा आपल्याला स्वेलिंग आलेली, म्हणजे खूप खाजवतं, तेवढा जो भाग आहे जिथे खाजवला आहे तेवढा रेड होतो आणि वदरल्यासारखा होतो, म्हणजे सुजतो. पुष्कळ जणांना चेहऱ्याला, तळ हाताकाल, एक पेशंट माझ्याकडे होते भिवापूरचे, त्यांना म्हणजे तळ हाताला सुद्धा, डोक्यामध्ये, चेहऱ्यावर, डोळे सगळं स्वेलिंग, सुजून जायचं, खाजवायचं आणि सुजन यायची.